तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि मित्रांनो, माहिती आहे का, आजच्या ब्लॉगची सुरुवात चक्क भर दुपारी 2 वाजता होते आहे. ॲक्च्युली मित्रांनो, मी सकाळचा गेलो होतो बाहेर, त्याच्यामुळे ब्लॉगची सुरुवात करायला वेळच नाही भेटला. पण असो, आता जेवण झालं मित्रांनो, आणि मी माधवीला घेऊन चाललो आहे. आमच्या गावची नदी दाखवल्या, तापी नदी. तर चला आपण जाऊ, डायरेक्ट तिथं भेटू. कारण इथून बाईकवरनं मी ब्लॉग बनवता येणार नाही मला, कारण रस्ता चांगला नाही आहे. म्हणून चला डायरेक्ट भेटू आपण तिथं. आता कुत्रे बसले सगळीकडे इकडे. काय करायचं येऊन बसायचे, गप्पा गोष्टी. सगळे पोरं राहायचे आधी इथं. आता पण येतात, पण कमी येतं आता. अभ्यास कोणी करत नाही ना. पण तिथं खाली खाली भुयार, म्हणजे भुयार घर बी आहे तिथं खाली, कुठं त्या मंदिरात, मंदिराच्या खाली. चला बघू. तिथं जाता नाही येत ना. यांनी अजून कोण आहे बघायला, इथे स्त्रिया चालले नाही चालली. पैसा नाही राहता हो. काही नस. हे सगळं डेव्हलप आता केलं आहे, पण पहिले जुनं होतं, मंदिर बी जुनं होतं. असं असेल तर आता पण आला पाहिजे. कोणती बाबा इकडे पण असंच होतं. ह्या इथून खालून रस्ता होता आधी, तिकडे जायला. जायला? नदीत जायला. चाफा आहे गुलाबी. मेहंदीचं झाड आहे ते. मग हातावर जे मेहंदी लावतो ना, त्याचं झाड आहे. फ्री ऑफ कॉस्ट. 10 रुपये घेतात, 10 रुपये. आपले 10 रुपये गाडीचे. मग त्यांना काहीतरी रोजीरोटी पाहिजे ना विचारायला. इकडेच होती आधी, हे जे समोर आहे ना, इथं आधी ना सगळे कबड्डी खेळायचे. तिथं सगळा तो गाळ वगैरे जमा होता ना. आता पाणी आलाय तिथं भरपूर. तेव्हा पाणी आलाय. या हळूहळू. हा, इथंच जायचं आहे फक्त आपल्याला. कोणी वेगळी इथूनच येतात लोक. भारी आहे ना. पाणी लय गाळ झालंय. इथं फोटोशूट झाला होता माझा इथं. आता पाणी आहे तिथं. हो का? इथंच 2-2.5 तास घालवले. इथं कबड्डी खेळता, म्हणजे खेळायचे. आता काही खेळता नाही. हे जे पाणी आहे ना तिथं. ते गाव का? नाही, हे गाव, हे कोडदा गाव आहे. ते पण गाव आहे, सुलवाडी गाव आहे ते. तो पिलर दिसतोय का तिकडे लांब, तिथं पूल होतोय आता. जे एक्झॅक्ट सावली पडली आहे बा तिथं, अशी सरळ सरळ तिथं पूल होतोय. तापी नदी. गाव जोडायला. कोणती नदी आहे? तापी. तापी नदी. सगळी लाल लाल झाली. तापी नदी. तापी नदी. तापी. तापी एकदा किस्सा सांगतो. हे अजून पुढे होतं हे ना, म्हणजे पडते दरवर्षी. एकदा मच्छीचा पूर आला होता. 3 मित्र मी आलो शकते देता. मग आम्ही असे इथं उभं राहून, म्हणजे टेकडी होती, गंमत पाहत होतो. आणि खाली विलास होता, तो मावशीचा लेक. ते त्या दिवसच्या मावशी आपल्या घरी आल्या. त्यानं मला आला, नितीन खाली खाली. मी जस्ट असा ओढलो फक्त, ते डायरेक्ट कराडची कराड खाली.
तिने लगेच खाली जे होते ना हा. तिनं ओढून घेतले होते. मजा आली होती त्या दिवशी. हे सगळे मग मच्छी पकडायला इथंच येतात ना. इथून जाता मच्छी पकडायला सगळे. ते लावून ठेवले मला वाटते गळ. हे असं ते दिसतात ते. बरोबर ओळखलं. हो ना? आम्हाला यलदारीचं धरण माहिती होतं रिसॉर्टचं. रिसॉर्टचं पण नाही, ते तिकडचं आहे. गाइस ये मेरे गांव की तापी नदी है गाइस, जो तमलेली आहे लाल कलर मध्ये. पूर्ण लाल लाल झाली. हे महादेवाचं मंदिर आहे इकडचं. हे कसं काय शक्य इधर इधर हिंदू. इट्स कॉल्ड भाईचारा. हाँ भाईचारा उफान पर है हमारे गाँव में, पता है. नो कास्ट, नो रेसिज्म, नो अमका धर्म, नो दमका धर्म, काहीच नाही. सब एक समान. इसलिए हमारा गांव महान. समझ है. समझ गए. मग माझे 2 शब्द या स्थळाविषयी. स्थळ माझ्या सासूचं घर आहे. नाही जुईवाले बाबा एवढा शांत आहे की बोला तुम्ही बोला. भारीच आहे. म्हणजे अभ्यासाला पण छान आहे, रिलॅक्ससाठी छान आहे, माइंड रिफ्रेशिंग आहे. बोर झालं तर माणसाने इथे यावं क्लास परिसरांचा. नदीबद्दल बोलायचं झालं तर नदी मला पहिल्यापासूनच आवडते. थांबलेलं पाणी मला आवडत नाही, वाहतं पाणी आवडतं. सध्या ते लाल झालंय तरी चांगलंच आहे, छान आहे, मस्त आहे. आणि तापी नदी आहे मुळात. म्हणजे लाल ते कशामुळे झाला, कारण आता पाऊस पडतो ना. मग पावसामुळे वरती नाल्या विल्याने पाणी येते, मग त्याच्यामध्ये सगळं पाणी टाकतं वरती असं. त्याच्यामुळे ते पाणी घाण होते. नाही तर नितळच राहते नदीचं पाणी आपलं. आणि 12ही महिने पाणी राहते नदी आपलं. ते सुकत नाही. ते गाणं सोडून धरती सवेरा, धरती सवेरा. जुने गाव होते ना, ते पहिलं धान्य बघा, ते खड्डे टाकायचे पेव म्हणून. ते पेव होते इथं. ते असे अचानक पोरं तिथं झाले तर 7-7, 8-8 म्हणजे जुने लोक असे ते स्टीलच्या पोट्या वगैरे, ते ताट्या वगैरे टाकायचे ना, ते जमिनीमध्ये धान्य तसे पेव आहे या एरियामध्ये. आमच्याकडे पेव म्हणतात, तुमच्याकडे धान्याचा पोठा. केव्हा भीती बी वाटायची, मजा यायची एकंदरीत. तुराट्या बिराट्याचं ते कॉमन. आमच्याकडे कसं होतं, ते पेव होते तिथलं धान्याने खराब राहायचं. काय अशा होता ना, झोपण्यानंतर काही
नावावर जायचं जमणार पण आता जमणारच नाही ना ते असतं तर केलं असतं नावं दीपकला घेऊन ना पण डायरेक्ट आता एका दिवशी नाही जमलं तर आज संध्याकाळी बी तो येतोच ना रोज संध्याकाळी तेव्हा कशी वाटली नदी आणि नाव तर मित्रांनो मी आता जेवण झाल्यानंतर वरती आलो होतो फिरायला आणि आता चालू आहे खाली मित्रांनो आज माधवीला आपल्या गावची नदी दाखवायला घेऊन गेला तर मजा आली मस्तपैकी आणि नावावर बसायला पण भेटलं मला आधी भेटलं नव्हतं आधी मीन्स मला असं वाटलं की काही भेटणार नाही पण ते काका होते ओळखीचे आपले म्हणजे आपल्या शेजारच्या गावावाले नदीच्या तिकडचे म्हणजे त्या पारचे ते बोलले की चला मग आम्ही तिकडच्या पार गेलो आणि आलो मजा आली तर चला जर का तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर मग आजच्या ब्लॉगला लाईक करा मित्रांनो आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद गुड नाईट अँड बाय